करायचं, मग 1500 रुपये परत जातील म्हणून भास्कर जो परत गेला तरी चालेल, पण आपण आपलं 1500 रुपये देणाऱ्यांना मत द्यावं. ठीक आहे, मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो, पण माझा एक तुम्हाला आता प्रश्न आहे की सगळ्या बहिणींनी माझ्या विरोधात मतदान केलं का प्रमिनीताई? सगळ्या बहिणींनी माझ्या विरोधात केलेलं नाही. सगळ्या बहिणींनी विरोधात केलं नाही, पण काही बहिणींनी माझ्या विरोधात मतदान केलं आणि काही बहिणींनी मला मतदान दिलं. त्या मला मतदान करणाऱ्या बहिणींना सुद्धा 1500 रुपये मिळत होते, त्यांना 1500 रुपये मिळत होते. आज माझा प्रश्न तुम्हाला आहे की त्यांनी मला मतदान केलं म्हणून त्यांचे 1500 रुपये बंद झालेत काय? बंद झालेत का बाळांनो? नाही ना. पण मला मतदान केलं त्यांचे 1500 रुपये बंद झाले नाही, तर तुम्ही जर त्यांना मतदान केलं नाही, आमच्याच उमेदवाराला जर मतदान केलं तर यांच्या बापाचा बाप सुद्धा तुमचे पैसे द्यायचे बंद करू शकणार नाही. यांच्या बापाचा बाप सुद्धा तुम्हाला 1500 रुपये देण्याचे बंद करू शकणार नाही. काय ह्यांनी फक्त 1500 रुपये दिले? पूर्वीच्या सरकारने, विशेष करून काँग्रेसच्या सरकारनं त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना, वृद्धकाळ निराधार योजना, श्रावण बाळ योजना, त्या ठिकाणी अपंग योजना, हे कोण बंद करणार आहे? चूक फक्त एवढीच आहे की त्यावेळेला काँग्रेसने कधी असा प्रचार केला नाही की तुम्ही आम्हाला मतं दिलीत नाही तर आम्ही तुमची पेन्शन बंद करू, असा काँग्रेसने कधीही प्रचार केला नाही. या नालायकांनी हा प्रचार केला, या नालायकांनी हा प्रचार केला आणि त्याला लोक बळी पडली. आता बळी पडाल? नक्की ना? नाही ना बळी पडणार अजिबात. काय झालं गावागावातल्या पाणी योजनांचा? गावागावातल्या सगळ्या पाणी योजना बंद आहेत. कोणामुळे बंद आहेत? कोणामुळे बंद आहेत? या झोपाळ्याच्या माझ्या महिला भगिनी आल्या आहेत. 5,31,00,000 रुपयाची आपण पाणी योजना बंद चालू केली. 2024 पर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आपण ही पाणी योजना करणार आहोत. आपण पण भरलून गेलो. सगळे घराघरात येऊन सांगत होते ही योजना ना तुमची पंतप्रधान मोदीजींनी केली. हो सांगायचे की नाही? ही मोदीजींनी केली. अरे त्याच्या अगोदर केंद्र सरकार कायम ह्या योजना करत होतं, तेव्हा केंद्र सरकार 90% रक्कम देत होतं. यांनी फक्त 50% दिली. बरोबर ना आशीर्वाद? तुमच्या गावातली तुम्ही पाणी योजना करता काय काय करत होतात ते परवाच्या मीटिंग मध्ये तुम्ही जे सांगितलं ते विक्रांतनी मला जसंच्या तसं सांगितलं. कौतुक आहे मला तुमचं. पाणी योजना आता पैसे द्यायचे बंद केले. या परवाच्या अधिवेशनमध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की राज्यातल्या सगळ्या पाणी योजना बंद आहेत, त्या कशा सुरू करणार, कधी सुरू करणार? त्याला 9,000 कोटी रुपये लागतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की भास्करराव त्याला 9,000 कोटी रुपये लागत नाही, तर त्याला 44,000 कोटी रुपयांची गरज आहे. किती आहे? 44,000 कोटी रुपयांची गरज आहे. मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की माझ्या माहितीप्रमाणे 44 नाही 9,000 कोटी रुपयांची गरज आहे.